आपण आपल्या जर्नीला स्टार्ट केले. जसं की आपण लास्ट संडेला बोललेलो की आपण नेक्स्ट सॅटर्डे संडे जेजुरीला जाऊ, पण ह्या पावसामुळे आम्हाला वाटत नाही की आम्ही जेजुरीला जाऊ, पण नक्की आम्ही कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन करूया. आम्ही रेडी होऊन जोगेश्वरीला चाललेलोच आहे, तुम्ही बघू शकता. आणि मुसळधार पावसाची सुरुवात पण आहे, तर आपण डायरेक्ट तिथे जाऊया आणि मग थोडं असं नाश्ता वगैरे करूया. मग आपण रात्री कल्टी घेऊया डायरेक्ट. बाय बाय. तर आपण आपली जर्नी स्टार्ट केली. आता आपण चाललोय. संडेला आपलं ठरलं होतं की नेक्स्ट संडे आणि सॅटर्डेचा आपला प्लॅन झालाय जेजुरीला जायचा. तर आता आम्ही जेजुरीला जायला निघालोय, पण आपण डायरेक्ट जेजुरीला नाही चाललोय. सगळ्यात पहिले आता गाडीमध्ये तुम्ही बघाल तर आम्ही दोघंच बसलोय, मी आणि माझी बायको. आम्ही दोघंच आता गाडीमध्ये सध्या बसलोय. तर पहिले आम्ही जोगेश्वरीला जायचं. आता आपल्याला जोगेश्वरीवरून पप्पांना, दीदीला, तेजसला, बाबांना 4 जणांना आपल्याला पिक करायचंय. त्यानंतर मग आपण रात्री जेवण निघणार ना आपण. तर जेवण वगैरे मग आपण रात्री पुण्याला जायला निघूया आणि मग आपला पुढचा प्रवास आपण पुण्याच्या साईडला जोगेश्वरीवरून आपण स्टार्ट करूया. पाऊस खूप जास्त पडतोय. काल परवापासूनच मुंबईमध्ये पाऊस खूप जास्त पडतोय आणि तुम्ही बघू शकता म्हणजे समोरची विजिबिलिटी पण एवढी कमी आहे ना की अक्षरशः थोडा अंतरा म्हणजे 100 मीटर 200 मीटरच्या पुढचं ना एवढं काही दिसत पण नाहीये, एवढी कमी विजिबिलिटी. आणि अशा पावसामध्ये पण आम्ही जेजुरीला जायचा प्लॅन केलाय भाई. तर मग भाई आपल्याला पण मानलं पाहिजे की एवढ्या पावसात पण आपण जेजुरीला जायचा प्लॅन केला. सगळेजण बोलतात की नका जाऊ, पाऊस खूप आहे, पाणी भरलं असेल, या जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिलाय, त्या जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा. पण आता कसं आहे ना की ऑलरेडी आपला प्लॅन ठरलेला होता की जायचं. पण आता प्लॅन ठरलेला होता जायचं आणि आपण मन बनवलेलं होतं आठवडाभर की जायचं. तर अचानक आपण कॅन्सल करू शकत नाही, बरोबर. कॅन्सल आपलं जेजुरी होऊ शकतं, पण आपण दुसरीकडे सुद्धा जाऊ शकतो. जसं की लोणावळा झालं, माथेरान झालं, महाबळेश्वर झालं, अशा ठिकाणी आपण जाऊ शकतो. बरोबर. पण जेजुरीला जायचं हे ते फिक्स नाही आपलं. पण मला तर वाटतं आपण जाऊ जेजुरीला. कुठे ते जायचं फिक्स नाही. आपल्याला 2 ठिकाणं फिक्स होते ना. एक जेजुरीला जायचं होतं आणि एक होतं प्रति बालाजीला जायचं होतं आणि एक अजून 3 ठिकाणं होती. एक जेजुरी, प्रति बालाजी आणि एक मुखी दत्त मंदिर, असे 3 ठिकाण होते. म्हणून आपण रात्री निघणार होतो आणि आपलं जसंच रात्री निघतोय आपण आज शनिवारी. तर ठीक आहे ना, म्हणजे इनकेस जर जास्त पाऊस जरी असला तरी आपण थोडी एवढं काही गाडी पळवत वगैरे नेणार आहे. आपण जरी इनकेस सकाळपर्यंत जरी अर्ली मॉर्निंग आपल्याला बाहेर फिरायचंय, एन्जॉय करायचं मस्त हा पावसाळा बस. तर आपण इनकेस जर आपण अर्ली मॉर्निंग जरी पुण्याला पोहोचतोय ना तरी आपलं सकाळीच म्हणजे 12च्या आत मग आपलं एक दर्शन कंप्लीट होतं, बरोबर. त्यानंतर आपण तिकडनं निघून मग संध्याकाळपर्यंत आपलं दुसरं दर्शन आणि बाजूला असेल तर तिसरं पण करून आपण येऊ शकतो. अशी काय आपल्याला यायला काही घाई नाहीये. तर आपण आरामात आपण रात्री जरी थोडासा लेट झाला तरी आपण येऊ शकतो, बरोबर. ठीक आहे. तर आता आपण चाललोय. आपण आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आहे आणि पाऊस पण खूप पडतोय आणि आता आपण चाललो जोगेश्वरीला. रस्त्यामध्ये जर आता कुठे आपल्याला हवा भरायला भेटली तर आपण हवा पण भरून घेऊया थोडीशी. आणि फास्टॅग पण आपण रिचार्ज केलेला आहे. तर फास्टॅग मध्ये पण आपला कॅश आहे आता ऑलरेडी, कारण की आपण एक्सप्रेस वेने जाणार. तर एक्सप्रेस वेला टोल लागणार आणि तिथे टोल भरायचा. कॅश लेनला तर आपण लागू शकत नाही बाय. आणि इनकेस फास्टॅगच्या लेनने जर गाडी टाकली तर जो टोल आहे त्याच्या डबल आपल्याला टोल द्यावा लागतो, असा रूल आहे. तर आपण फास्टॅग पण आपण रिचार्ज करून ठेवलेला आहे. आपल्या फास्टॅगमध्ये पण पैसे आहेत. तर एक्सप्रेस वेने आपण एक काम करूया. आपण ना जेव्हा घरातनं निघू ना तेव्हा आपण ना एकदा मॅप चेक करूया की मॅप गुगल काय सांगतो आपल्याला की वाया ओल्ड मुंबई पुणे हायवेने जा की एक्सप्रेसवेने जा. कारण की मला जेवढं माहिती आहे ना की लोणावळा घाटामध्ये ना एक्सप्रेसवे खूप जाम असतो. रात्रीच्या टायमाला ना सगळे ट्रक्स, त्यानंतर डंपर, टँकर्स वगैरे सगळे ना खूप निघतात आणि तिकडे ना त्यांचं वजन खूप जास्त असतं, बरोबर. आणि मग त्यांना चढायला भेटत नाही. ते एकदम हळूहळू चढतात आणि ते तिथं लेनची जी डिसिप्लिन आहे ना ते लोक फॉलो करत नाही. ते लोक काय करतात की एक लेन पकडून चालायचं तर असं नाही, सगळे एका मागोमाग एक नाही चालत, सगळे आपापली सेपरेट लेन चालू ठेवतात आणि आपापल्या सेपरेट लेन सगळेजण आपापले चालत राहतात. त्यामुळे ना मागचे छोट्या गाड्या असतात ज्यांचे चांगला स्पीड मेंटेन केला असतो त्यांना पुढे जाता येत नाही, बसेसमुळे पण जाता येत नाही आणि तिकडे खूप ट्रॅफिक होतं. आपण मॅपमध्ये इथं चेक करूया की ट्रॅफिक दिसतंय की नाही आणि त्याच्यानुसार मग आपण ठरवूया की जायचं कुठल्या रूटने. जायचंय फिक्स म्हणजे कुठल्या रूटने जायचं ते आता आपण रात्री ठरवूया. तेजस रेडी आहे, मी रेडी आहे, बायको रेडी आहे आणि अविशा पण रेडी आहे. आपले प्रतिनिधींशी तुमची थोड्या वेळाने भेट करून देतो आणि आमच्या कॅमेरामॅन असतील मिसेस आमले.
नाही कॅमेराच्या मागे जास्त असतात आणि कॅमेरावर कमी असतात, या बोलतात पण कमी खूप. मगाशी त्यांनी ब्लॉगची स्टार्टिंग केली होती पण त्यांनाच जमलं नाही. स्टे ट्यून, व्हिडिओ मध्ये स्किप करून बघू नका, ब्लॉगला खूप मजा येणार आहे. आणि तुम्हाला जर पावसामध्ये जेजुरीला जायला भेटत नसेल तर बघा तुम्ही जेजुरी कशी असते पावसामध्ये, बघा प्रतिबालाजी कसं असतं पावसामध्ये. सगळ्यात पहिले आम्हाला पोचू द्या तिकडे वगैरे वगैरे असं तसं. आता फोटो काढतो याचा ट्रकवाल्याचा. हे लोक फोटो काढतात आणि घाबरवतात. फाईन मारली. कसली फाईन मारली म्हणजे तुम्ही केलं काय? उगाच खाली फुकट. आता तुम्ही बघा हा व्हिडिओ चालू होता, हा मग व्हिडिओ चालू होता, व्हिडिओ मध्ये आलं असेल का माहित नाही. तो ट्रॅफिक पोलीस वाला होता, त्याने त्याची मशीन वरती काढली. हा जो समोर ट्रक चाललाय हा वाला, हे ट्रकवाला इमानदारी त्याने पण आता सिग्नल बरोबर फॉलो केला. सिग्नल फॉलो केला त्याने आणि बरोबर सगळ्याकडे सुट्ट्यावरती निघाला. पण त्याचा त्याने फोटो काढला. आता का काढला, कशाला फाईन मारली, काय मारली नाही त्याचं त्याला माहिती, या ट्रकवाल्याला माहिती नाही त्याचं का मारली, फाईन का मारली का नाही मारली माहित नाही. पण हे काय कशाला खाली उघड ना. आता याच्या जागी कोण असतं दुसरा, तू पण बघणार त्याला माझा फोटो का काढला काय काढला, मग तो थांबणार. बरोबर ना, असं नाही करायचं ना भाई उगाच. तर गाईज आम्ही जगेश्वरीला पोचलेलो, म्हणजे पोचलोच आहे. तर घरी जाऊन थोडे असे म्हणजे प्लॅन्स करत होतो की पाऊस खूप आहे की कुठे जायचं अँड ऑल. तर पप्पांचं एकच म्हणणं होतं की पाऊस आहे जेजुरी नको, आणि पाहिजे तर आपण सकाळी 4 वाजता निघू आणि थोडंफार जिकडे फिरायचं तिकडे जाऊ, पण जेजुरी नको. तर आम्ही म्हणजे अडून राहिलो की नाही जायचंय तर आज रात्रीच जायचं, आपला प्लॅन ठरलाय, नाहीतर मग जायचंच नाही. तर मग असे थोडेफार प्लॅन्स वगैरे झाले. मग शेवटी आमचा मिशन सक्सेसफुल झालेला आहे. आम्ही आज रात्रीच निघणार आहोत पुण्याला. अशा प्रकारे आमची गाडी रेडी झालेली आहे धुवून वगैरे. तर आता आम्ही जायला रेडी झालेले आहोत. रिपोर्टर अविशा बघा तिची हालत. रिपोर्टर अविशा, प्रतिनिधी अविशा, सॉरी काय प्रतिनिधी अविशा. 2 वाजलेले आहेत आणि ते आमची लास्ट सॅटर्डे संडेला जो प्लॅन बनलेला तो आता चालू सक्सेसफुल झालेला आहे. हा कॅन्सल होता राहिलाय, पण तो आम्ही सक्सेसफुल केलाय. हा आवाज येतोय तो आमच्या पॉपकॉर्नचा आहे. गाडीत खायला आम्ही पॉपकॉर्न घेतलाय, तो बाहेर आमची गाडी रेडी आहे. सी मस्त वॉश वगैरे केलेली आहे, सामान गाडीत गेलेले आहे. आता फक्त माणसांनी गाडीत जाऊन बसायची तयारी चालू आहे. ओके तर भाई पिकनिकसाठी गाडी एकदम रेडी झाली आपली. बॅगे आत्तापर्यंत आपण 3 भरल्यात गाडीमध्ये, 1 2 3. अजून थोड्याशा बॅगा आणि थोडंसं सामान यायचं बाकी आहे. बाकी गाडी आपण एकदम रेडी करून ठेवली, फक्त यायचं आहे गाडीमध्ये बसायचं आहे आणि त्यानंतर बुर्र निघून जायचं डायरेक्ट. आपल्याला हे थोडंसं खायचं सामान घेतलं आहे आपण, थोडंसं रस्त्यामध्ये चढर बडर करायला. आणि गाडी पण ऑल सेट आहे, 1 नंबर. थोडीशी खराब असेल पावसामध्ये तर खराब होणार आणि ती एवढी धुतलेली नाही. पण बाकीचं आम्ही काचा, विजिबिलिटी चांगली असण्यासाठी आणि व्हिडिओ क्वालिटी चांगली असण्यासाठी काचा वगैरे आम्ही साफ करून ठेवला गाडीच्या सगळ्या पेपरने. हे खालचं जरा इग्नोर करा. बाकी गाडी एकदम 1 नंबर वाटते भाई. हे बघा ऑल सेट गाडी. तर आतमध्ये आता सगळ्यांची तयारी चालू आहे. तेजस आणि मी कधीपासून बाहेर उभे आहेत, आले की गाडीत बसायचं आणि निघायचं. सगळ्यात पहिला स्टॉप आता आपला इकडनं असणार. आता इकडनं आपल्याला पुण्याला नाही सगळ्यात पहिलं तर पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल भरायचं आणि त्यानंतर ऑन द वे टू प्रतिबालाजी. मॅपमध्ये मग आधी चेक केलं होतं तर लोणावळा घाटामध्ये थोडीशी ट्रॅफिक दिसत होती फक्त, बाकी त्याच्या व्यतिरिक्त एवढं ट्रॅफिक दिसत नव्हती. बट ठीक आहे, तेवढं आपण बेअर करू शकतो कारण की तिथे कंटिन्यू ट्रॅफिक असतेच असते. हे बघा सगळे आले पण मॅडम अजून घरामध्येच आहेत. आपले प्रतिनिधी तयार होत आहेत. प्रतिनिधींचा छाता, पिचकुले छाता. चला झाली का तयारी? आता तयारी तर झाली आहे बाई फुल एकदम. बॅगा एवढंच आहे, 3च आहेत आपल्या. प्रतिनिधी अविशा बघा 2:15 वाजलेत. आम्ही आता निघालोय आमच्या पुणे ट्रिपसाठी. गाडी रेडी आहे, मेंबर्स रेडी आहे. म्हणजे मला मागे जायचं आहे, सो मी जाते. बाय बाय.